नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपले स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत की मध्ये जो दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला तर 8 दिवस झाले त्याला. तर त्या बॉम्बस्फोटाचे मागचे कारण आणि त्याचं समर्थन करणारे देशद्रोही नेते याचे तुम्हाला मागची बातमी समजून सांगणार की दिल्ली बॉम्बस्फोट करायचं किंवा भारताच्या इतर शहरांमध्ये मोठा बॉम्बस्फोट करायचे याची तयारी साधारणतः 1 वर्ष आधीपासून तयारी सुरू झाली होती. अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडून श्रीराम मंदिर उभं राहिलं. जानेवारीमध्ये मला वाटतं काही ते 2024मध्ये उद्घाटन झालं. तेव्हापासून त्यांची तयारी चालू होती. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष म्हणता येईल आपल्याला. की बाबरी मशीद पाडल्याचं त्यांना फार वाईट वाटलं होतं अतिरेक्यांना, आणि तिथं राम मंदिर उभं राहिल्यामुळं तर त्यांच्या जखमेवर अगदी मीठ चोळल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळं श्रीराम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाल्यानंतर हे मुस्लिम अतिरेकी बिथरले आणि राम मंदिर उडून द्यायचंच असा पण त्यांनी केलेला होता. काँग्रेसच्या काळामध्ये नेहमी कुठे ना कुठं बॉम्बस्फोट होत असत. तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना तर पहा, म्हणजे की बेवारस वस्तूंना हात लावू नका अशी सगळीकडे सूचना असायच्या. एस-टीमध्ये, रेल्वेमध्ये कुठे बेवारस बॅग पडलेली पिशवी असायची, कुठे विमानतळावर जवळ पडलेली असायची, बाजारपेठेमध्ये बेवारस पिशव्या पडलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवलेले असायचे. कोणी हात लावले की त्याचा बॉम्बस्फोट होत असतो आणि सगळीकडे भीतीचं वातावरण असायचं. 2014 नंतर मोदींच्या काळामध्ये या अतिरेक्यांवर कारवायांवर कडक कारवाई झाली आणि तेव्हापासून बॉम्बस्फोट होणं बंद झाले. लोक निर्धास्त झाले. म्हणजे बेवारस वस्तूला हात लावू नका वगैरे या सूचना सुद्धा लोक विसरून गेल्या. दिल्ली बॉम्बस्फोटासाठी म्हणजे पूर्वी कसं होतं की अतिरेकी व अशिक्षित होते, छोटे काम करणारे लोक होते, पैशाच्या अपेक्षेने ती करत होते असं म्हटलं जात असं. किंवा धर्मांध आहेत, पैशाच्या मोहासाठी करतात. पण यावेळी दिल्लीचा बॉम्बस्फोट जो झाला तो व्हाईट कॉलर लॉबी, म्हणजे अति सुशिक्षित आहे. सगळे डॉक्टर लोक आहेत, इंजिनियर आहेत, नाही का, काही प्राध्यापक आहेत. तर अशा लोकांची एक टीम तयार झाली होती. अल फलाह युनिव्हर्सिटी फरीदाबादला जी आहे त्यासाठी त्यांनी ती अल फलाह युनिव्हर्सिटी निवडली. आता ही युनिव्हर्सिटी जी आहे ही एका मुसलमान माणसाने स्थापन केली आहे. त्याला पूर्ण मुस्लिम लोकच तिथं सगळे प्रवेश घेतात. त्याला हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये, जेव्हा हुडा सरकार होतं काँग्रेसचं, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जागा दिली, मदत दिली, पैसे दिले आणि त्या जागा फोपावल्या. तर या अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये जे डॉक्टर MBBS करत होते त्यांना जिहादी बनवण्यामध्ये आल्या. तर त्याच्यामध्ये तिथल्या प्राध्यापकांचा हात होता असा आज बोलबाला आहे. अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठी मशीद आहे विद्यार्थ्यांना नमाज पढण्यासाठी. त्याच्या मौलानाला पोलिसांनी पकडलेलं आहे. तो मौलाना या विद्यार्थ्यांना MBBSच्या जिहादी बनवण्याचा कार्यक्रम करत होता. तर त्या डॉक्टरांना जिहादी बनवल्यानंतर गेली 1-2 वर्ष ते लोक स्फोटकं बनवणं साठवत आहेत. विषारी रसायन तयार करण्याचं त्यांनी शिक्षण घेतलं, ते कसं बनवायचं, त्याच्या बाटल्या तयार केल्या ते रसायन बनवून. आणि त्यांचा प्लॅन जो होता तो 6 डिसेंबर 2025. आता 6 डिसेंबर का, तर 6 डिसेंबरला बाबरी मशीद पडली, तर त्याचा वचपा काढायचा म्हणून 6 डिसेंबरला संपूर्ण देशभर मोठमोठ्या शहरामध्ये, म्हणजे पटना, मुंबई, हैदराबाद, कलकत्ता, चेन्नई, लखनौ अशा शहरामध्ये बॉम्बस्फोट घडवायचे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये बॉम्बस्फोट घडवायचा. दिल्लीमध्ये
पंतप्रधानाच्या निवासजवळ, लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवायचे, असं त्यांचं प्लॅन होता. तर हे बॉम्बस्फोट घडवायचं कारण तुम्हाला सांगितलं की बाबरी मशिदीचं आहे. तर हे विद्यार्थी एवढं उच्च शिक्षण घेऊनही जिहादी का बनले? तर यांना सुरुवातीला जे शिक्षण मदरशामध्ये दिलं जातं की जे मुसलमान आहेत ते पाक, जे मुसलमान नाही ते नापाक, ते काफिर, आणि मग त्यांना मारणं, त्यांच्या बायका पोरं पळवणं, त्यांची संपत्ती लुटणं, हे धर्माचं रक्षण काढल्यासारखं आहे असं शिकवलं जातं. आणि त्याच्यामुळे हे लोक मग ते सुशिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, डॉक्टर असू दे, नाही ते इंजिनियर असू दे, हे लोक जिहादीच बनलेले असतात. तुम्ही जगामध्ये, भारतातच आहे असं नाही, जगामध्ये कुठेही जरी गेला तर जिथं जिथं बॉम्बस्फोट घडतात तिथं मुस्लिम अतिरेकी दिसून येतात. त्याच्यामुळे काय झालं की ही थोडीशी लोक 10% 5% संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करतात. सगळ्या मुस्लिम समाज वाईट आहे असं नाही, पण हे मदरसेमधून काही जे जिहादी तयार होतात आणि त्यांना जे मौलाना तयार करतात, म्हणजे पहिल्यांदा सरकारने काय काही मदरसे बंद केले पाहिजे, या मौलानांना अटक केली पाहिजे. आणि चीनमध्ये जसं त्यांनी केलं की सामायिक शिक्षण, एकच शिक्षण आम्ही देऊ तेच तुम्ही घेतलं पाहिजे, नो मदरसे, नो मॉन्टेसरी, नो काही. तसं आपल्या भारतामध्ये केलं पाहिजे, तरच हे पुढच्या काळामध्ये अतिरेकी तयार होणं थांबेल. नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेकी कायम वर्ष तुम्ही किती मारणार, किती अतिरेक मारणार. दरवर्षी मदरशामधून बाहेर जातं. आता मला एक आठवतं, एक टी व्हीवर मुलाखत दाखवत होते बाबरी मशीद, काय मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आल्यानंतर. तर मला वाटतं एक 8-8, 10-10 वर्षांची मुलं होते राम मंदिर झाल्यानंतर. राम मंदिर झाल्यानंतर त्यांना मुलांना विचारलं तुम्हाला काय वाटतं, ते म्हणले बांधू द्या ना, आज त्यांचं राज्य आहे, बांधतील, जेव्हा आमचं राज्य येईल तेव्हा आम्ही ती मशीद उडवून लावू, आपलं मंदिर उडवून लावू. हे काय 8-10 वर्षाचं पोरगं म्हणतं. आता हे शिकवण्याची बुद्धी कोणाची? ही मदरशामध्ये शिकवली जातात. तर मदरसे बंद केले पाहिजेत कायदा करून, ही महत्वाची कृती सरकारने करावी अशी आमची सरकारला विनंती आहे. आता हे कारस्थान जे आहे कसं तयार झालं, लोकांच्या मनात येतं की सरकारला जाग कशी आली नाही, एवढे स्फोटकं जमवत होते, अल-फला मशिदीमध्ये एवढे अतिरेकी तयार होत होते, तर सरकार काय करत होतं, नाही का? तर हे सगळं कोडवर्डमध्ये चाललेलं असायचं. तर कोडवर्ड कसा होता, कसा डिकोड केला गेला, कोणाला काय शब्द वापरले जायचे, नाही का, स्फोटकाला शब्द काय होता, हे मी पुढच्या एका एपिसोडमध्ये अवश्य करणार आहे. पण आज मला महत्त्वाचं एक समजून सांगायचं की हे अतिरेकी बॉम्बस्फोट झाले, सरकारने जवळजवळ मोठमोठे अतिरेकी बरेचसे पकडले, 500-600 लोकांना अटक केलेली आहे. तर यांचं समर्थन करायला पुढं कोण आलंय? तर मुफ्ती मोहम्मद, फारुख अब्दुल्ला, नाही का, काँग्रेसचे सगळे मुस्लिम नेते, हे लोक पुढं आलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं की मग ते लोकांनी बॉम्बस्फोट का केले हे समजून घ्या, त्यांना मजबूर झाले, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी हे बॉम्बस्फोट केले. म्हणजे बॉम्बस्फोट केले चांगलं केलं बा, त्यांच्यावर अन्याय झाला का अन्याय झाला तर बाबरी मशीद पाडली आणि त्यांनी आमच्या हजारो मंदिरं पाडली, तिथं मशिदी बांधल्या, त्याच्याबद्दल काही नाही. म्हणजे हा हिंदू बहुल देश असून सुद्धा मुसलमानांना सांभाळण्याचं काम काँग्रेसने कायम केलेलं आहे. भारत हा मुस्लिम राष्ट्र व्हावं याच्यासाठी काँग्रेसने अनेक कायदे केलेले आहेत. मला तर असं वाईट वाटतं की आजही काही हिंदू आहेत की जे या काँग्रेसला मदत करतात. म्हणजे त्यांना खरंच समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या पुढच्या पिढीला मुसलमान बनवायला भाग पाडणार आहोत. आपण काँग्रेसचं समर्थन करतो म्हणजे काय, जसं खरंच काँग्रेस सत्तेवर आली असती मोदींच्या ऐवजी, तर आज म्हणजे हिंदूंना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल झालं असतं. सोनिया गांधी, मनमोहन सिंगाचे सरकारचे अनेक असे निर्णय कायदे करायच्या तयारीत होते की जे हिंदूंना जाचक होते. म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये जसे कायदे होते तसे कायदे करायचा त्या सरकारचा विचार होता. त्याच्यामुळं काँग्रेसचे जे आहेत नेते, त्यांनी या अतिरेक्यांचं समर्थन केलेलं आहे. फारुख अब्दुल्लाने केलेले, मुफ्ती मोहम्मद, महबूबा मुफ्ती जे आहेत
त्यांनी समर्थन केले आणि सरकारने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असा आमचा तुम्हाला सगळ्यांना लोकांचा आग्रह आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये कोड वर्ड, स्फोटकाला कसा शब्द वापरला गेला, अतिरेक्यांना कसा वापरला गेला, कोणाशी कनेक्शन होतं, कुठून त्यांना आदेश येत होते, याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मी देईल. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.